उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। हिंगणघाट तालुक्यातील विकास विद्यालय शेकापूर बाई येथे गुरुशिष्य स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला। 2009-10 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित केला। तब्बल 15 वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्रित आले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक श्री मलमे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री चौके यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम बोबडे यांनी केले। बरोबर आहे ना, तुमच्यामध्ये हे नाही म्हणजे बदल होत जाते, ओळख नाही, पण आमच्यामध्ये थोडा आता बदल होत होतं। मागच्या वेळेला मला याचा अनुभव आला। मी बसमध्ये येत होतो आणि मला तुम्ही ओळखता गेलं माहिती, चिऊ भेटली होती जानकी लांबाची, रोशनची बाई, बरोबर आहे। ती वडनेरून बसली माझ्या सीटच्या बाजूला, ती चालली माझ्याशी बोलत, सर तुम्ही शेकापूरला चालले का, मग आता एक दिवस आहे का, असं तसं ती चालली बोलत 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 आम्ही आलो शेकापूर। आता ती सगळं बांधून करून होती तोंडाला वगैरे, पण मी शेकापूरच्या जवळजवळ आल्यावर मग मात्र तिला विचारलं, बाई म्हटलं तू मंगापासून बोलत आहे, पण मी नाव नाही आठवत, कोण बोलता। मग ती एकदमपणे म्हणते चिवडं गाली म्हणते, जान चिवडं म्हणते, असं फरक म्हणजे म्हणण्याचा अर्थ की आता कसं आहे आपण आणि तुम्ही एवढ्या दिवसानं भेटले, खूप चांगलं वाटलं। म्हणजे मग जुन्या आठवणी कुठंतरी ताज्या झाल्यासारख्या वाटल्या। मी प्रज्ञा आहे, शीतल आहे आणि पुन्हा तुम्ही असेच कुठंतरी असेच कार्यक्रम करत राहा, म्हणजे जेणेकरून पुन्हा एकदा अशा जुन्या आठवणी होत राहील, त्या भागाला आपण भेटत राहू। आणि एवढे बोलून मी माझे करू शकतो। सर गाणं म्हणा ना सर। तर मलमे सर, चौके सर, झांबरे सर, नवहाते सर यांनी आपले विचार व्यक्त करून जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला। त्याचप्रमाणे प्रशांत खेकारे, कुणाल राऊत, प्रज्ञा गावंडे, स्वाती राऊत, विजया गावंडे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम बोबडे, स्वप्नील डोंगरे, स्वाती राऊत, प्रशांत खेकारे, राहुल खेकारे, दिनेश रुयारकर, दिनेश दाते, विकी खेकारे यांनी प्रयत्न केले। राहुल दुरतकर, उलट तपासणी न्यूज, हिंगणघाट।